नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड आत्ताशी आलाय. सकाळपासून वाट बघत होते मी. 24 मार्चचा भाग तुम्ही ऐकत आहात. आणि प्रेक्षकांनो, आज पूर्णाजीने या अर्जुन सोबत असली लबाडी केली आहे. मज्जा आली आहे प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. पहिले तर मी 15 मिनिटं हसले आणि मग तुम्हाला रिव्ह्यू द्यायला सुरुवात केली आहे. काय झालंय ते नीट बघा आणि खूप हसा. सुरुवातीला आपण बघतोय अर्जुन पूर्णाजीला म्हणत असतो, तुम्ही माझ्या बायकोला या घरची सून मानता का? नाही ना. तरी पण आता तू बोललीस पूर्णाजी की तन्वी या घरची धाकटी सून आहे. हे दुतोंडी नाही झालं का? अर्जुन पूर्णाजीला शब्दात अडकवतोय. आता पूर्णाजी त्याला कसं अडकवतात ते बघा. पूर्णाजी म्हणतात, पुरे कर अर्जुन. अर्जुन म्हणतो, अगं थांब थांब पूर्णाजी, अजून खूप बाकी आहे. अगं लग्नानंतर काय झालं ते आठवतंय का तुला? आठवतंय पूर्णाजी? लग्नानंतरचा पहिला दिवस होता. माझ्या बायकोने सगळ्यांसाठी जेवण बनवलं होतं ना. तुम्ही सगळ्यांनी त्या जेवणाला हात सुद्धा लावला नाही. सायली त्याला म्हणत असते, गप्प बसा. अर्जुन म्हणत असतो, थांबा थांबा, बोलू द्या मला. काय हो मिसेस सायली, तुम्ही त्या जेवणामध्ये विष मिसळलं होतं का? तुम्हाला माझ्या फॅमिलीला मारायचं होतं सायली? बाप रे. सायली म्हणते, तुमचा मुद्दा सिद्ध करायला काही पण काय बोलताय तुम्ही आहो. मग अर्जुन म्हणतो, माझा मुद्दा यांना कळत नाही, हा प्रॉब्लेम आहे ना माझा. त्या दिवशी माझी बायको जेवण बनवत होती पूर्णाजी, ते चुकीचं आहे. आणि आता तन्वी नाश्ता घेऊन माझ्या रूम मध्ये आली, हे तिने बरोबर केलं. आता तू दुतोंडी वागत नाहीयेस का पूर्णाजी? बरोबर आहे का तुझं हे वागणं? पूर्णाजी म्हणतात, छान छान रे. आम्ही काय केलं हे तुझ्या बरोबर लक्षात आहे, पण तू कसा वागतोय ते कळतंय का तुला अर्जुन? अर्जुन म्हणतो, मी काय केलं? मी कसा वागलो? आता बघा. पूर्णाजी म्हणतात, त्या दिवशी ज्ञान दिलं होतंस ना आम्हाला, अन्न वाया घालवायचं नसतं, सुभेदारांचे संस्कार वगैरे. आणि आता तू काय करतोयस रे? पूर्णाजीला स्वतःला खाव लागलाय ना तन्वीच्या हातचा उपमा, म्हणून केलंय पूर्णाजीने सगळं. आता पूर्णाजी विमलला म्हणतात, काय ग विमल, दोन्ही बाजूने बोलणाऱ्या माणसाला काय म्हणतात सांग बरं? आता विमलला बिचारीला पेच पडलाय, काय बोलावं. विमल चुप बसते. मग कल्पनाताई म्हणतात, बोल ना. आता का गप्प बसलीये? उघड न ग तोंड आता तुझं. मग विमल म्हणते, दुतोंडी म्हणतात. बिचारी चुप्प बसली आता. मग पूर्णाजी अर्जुनला कशा शब्दात अडकवतात पुन्हा बघा. अर्जुनला म्हणतात, काय रे अर्जुन, मग तू दुतोंडी नाही झालास का आता? अर्जुन म्हणतो, वा पूर्णाजी वा, ग्रेट आहेस तू, व्हेरी ग्रेट. एका वकिलाची आजी शोभून दिसशील असा मुद्दा शोधून काढला ग तू पूर्णाजी. वा वा, लव्ह यू फॉर दिस. असं तो लांबूनच पपी देतो पूर्णाजीला आणि म्हणतो, बरं आमच्यामुळे, बरं आता लक्षात आलं मला, आमच्यामुळे तुझे 2 प्लेट उपमा वाया गेलेत. बरं बाबा, काय शिक्षा द्यायची आम्हाला, देऊन टाक. अर्जुन अडकला आता असं बोलून. आता प्रिया लगेच म्हणते, अगं पूर्णाजी जाऊ दे ग, या दोघांना काही शिक्षा करू नकोस. आता अर्जुनला येतो प्रियाचा राग. सायली म्हणते, ए प्रिया, ते दोघं बोलतायत ना, मी बसले ना गप्प, पण तू कशाला मध्ये मध्ये बोलतेस? चुप्प बस ना. आता पूर्णाजी काय म्हणतात बघा. पूर्णाजी म्हणतात, मी शिक्षा करणार नाहीये, पण अर्जुन एवढं लक्षात ठेव, या घरात यापुढे ना अन्नाचा अपमान होईल ना घरातल्या सुनेचा अपमान होईल. अर्जुन म्हणतो, पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. पूर्णाजी आता काय बोलल्या? नोटेड. या घरामध्ये सुनेचा अपमान होणार नाहीये, म्हणजे ती धाकटी सून असो की मोठी सून असो. बरोबर बोललो ना मी पूर्णाजी? चला झालं आमचं बोलणं आता, चला सायली चला. पूर्णाजी आता अर्जुनला म्हणतात, थांब अर्जुन, आज तन्वीने बनवलेला नाश्ता तुला खावाच लागेल. आता हे पूर्णाजी ओव्हर करताय. अर्जुन म्हणतो, का ग पूर्णाजी? मग पूर्णाजी म्हणतात, अरे म्हणजे बघूयात ना तन्वीचं प्रेम तुमच्यापर्यंत पोहोचतं का? अर्जुन म्हणतो, अरे आत्ताच म्हणाली ना तू की. आता सायली त्याला मध्येच दाबते आणि म्हणते, गप्प बसा ना आता, खाऊन घ्या ना गपचूप नाश्ता. अर्जुन म्हणतो, बरं आता काय आली आहे भोगासी, खातो आम्ही. अर्जुनने आता कसं तरी तोंड केलंय बरं का, पण म्हणतो कसा, एक प्रॉब्लेम आहे पूर्णाजी. अगं तू शिकवलंयस आम्हाला, नाही म्हणजे उभं राहून खायचं नसतं, बसून खायचं असतं. पण आता आम्ही दोघं तुमच्यासोबत इथे डिनर टेबलवर बसलो तर तुम्हाला काही प्रॉब्लेम होईल का? नाही म्हणजे बघा बाबा, मला काही नाही, तुमच्या प्रॉब्लेमचं तुम्ही बघा. नाही म्हणजे तुम्ही इथे असताना आम्ही डायनिंग टेबलवर यायचं नाही, हा नियम तुम्हीच घालून दिलाय, म्हणून आपलं मी आठवण करून दिली. आपलं म्हणजे प्रॉब्लेम नको ना बाबा तुम्हाला. मग या कल्पनाताई चिडतात म्हणतात, बस करा अर्जुन, गपचूप बैस इथे आणि नाश्ता करून घ्या. आता यांना तो खारट उपमा खावा लागला ना, म्हणून अर्जुन सायलीला यांनी शिक्षा दिली आहे बरं का. आता अर्जुनला वाटतं चला नाश्ता करून घेऊ. अर्जुन आणि सायली एक्सायटेड असतात नाश्ता करायला.
आता ते उपम्याची प्लेट घेतली अर्जुननी समोर. आता एक घास खाणार अर्जुन. आता अश्विन पण बसलाय बरं का त्यांच्यासोबत. अर्जुनने एक घास खाल्ल्या खाल्ल्या अर्जुनचं तोंड असं झालंय आणि सायलीचं सुद्धा. अश्विनकडचे तर सगळे शब्दच संपलेत. पण आता सायलीला यावेळेला सोबत नाश्ता केल्याचं आठवतं बरं का, एक जस्ट सेकंड. पण आता अर्जुन ते नाश्ता खातो आणि म्हणतो, अरे हे काय आहे? तिथं हे दोघे जण एकमेकांकडे बघतात बरं का. आता सायली कानकोंड केल्यासारखंच करते. अरे देवा, आता काय करायचं? अर्जुनला उलटी करायची असते पण ती पण करता येईना डायनिंग टेबलवर. तो खाल्ला त्याने घास. पण पूर्णाजीला म्हणतो, पूर्णाजी तू आता काय म्हणाली होतीस की तू शिक्षा करणार नाही म्हणून? अगो एवढी मोठी शिक्षा का केली आहेस तू आम्हाला? पूर्णाजी असं दाखवत आहे, त्यांना काही माहितीच नाहीये. पूर्णाजी म्हणतो, मी काय केलं? अर्जुन म्हणतो, अगं हे काय आहे? पूर्णाजी इकडे तिकडे पाहून घेतात आणि कल्पनाताई पण. आता अर्जुन त्या दोघींकडे बघतो, अश्विनकडे बघतो, केविल म्हणून बघतो आणि सायलीकडे बघतो आणि म्हणतो, आलं आलं माझ्या लक्षात आता. अहो सायली, हे सगळे जबरदस्ती करताय आपल्याला नाश्ता खाण्यासाठी. हा नाश्ता संपवण्यासाठी जबरदस्ती करताय. हे काही प्रेम बिम नाहीये यांचं. हे अन्नाचा अपमान, तन्वीचं प्रेम, हे सगळं नाटकं आहे यांची. सायली, अगं आपल्याला उपमा खाऊ घालतायत हे मुद्दाम. अश्विन अर्जुनकडे बघतच राहतो. अर्जुन म्हणतो, अरे खरं कारण आत्ता समजलंय मला. हे टेस्टलेस उपमा आहे ना हा, याला काही चव न धव. हा सगळा उपमा यांना संपवावा लागेल ना, यांना खावा लागेल म्हणून हे आपल्या गळी उतरवत आहेत हा उपमा. सायली, पूर्णाजी खरं खरं सांग, उपमा संपवायचा आहे म्हणून घाबरले ना तुम्ही सगळेजण? हा मला कळलं आता. मला लागते हसायला. पूर्णाजी असं दाखवतात त्यांना काही कळलंच नाहीये. अर्जुन म्हणतो, हे बघा सायली, एक सांगू का तुम्हाला? हे उपमा का काय आहे, याला काय म्हणतात मला माहिती नाही, पण हा जो उपमा आहे ना, आपण जेलमधल्या कैद्यांना वाटूयात का? त्यांना फाशीची शिक्षा होते ना, त्या कैद्यांना हा उपमा खाल्ल्यानंतर त्यांना फाशी द्यायची गरजच पडणार नाही हो. डायरेक्ट टक्कन वर जातील ते. प्रिया म्हणते, मामी अगो बघ ना कसं बोलतोय हा. कल्पनाताई म्हणतात, ए अर्जुन, आता एक शब्द जरी बोललास ना तरी बघ गपचूप नाश्ता संपवतो. अर्जुन म्हणतो, मम्मा अवघडच आहे तुझं. आता त्याने बिचाऱ्याने चुपचाप तो उपमा संपवलाय. कल्पनाताईंना म्हणतो, संपवतो बाबा, संपवतो. आता तो देवी आईला नमस्कार करतो आणि म्हणतो, देवी आई वाचव ग मला. आणि त्याने तर सगळा उपमा संपवलाय. तेही बका खाल्लाय. एक सेकंड पण त्याने पॉज घेतला नाहीये मध्ये आणि गप तो उपमा खाल्ला सुद्धा. पूर्णाजी म्हणतात, अरे बाबा अरे हळू, ठसका लागेल अर्जुन. पण अर्जुनने फायनली तो संपवला आणि गटागटा पाणी प्यायला. पूर्णाजी म्हणतात, अरे हळू, आता त्याला उलटी पण करता येईल. बिचारे अर्जुन आणि सायली. प्रेक्षकांनो, हाच उपमा जर तन्वीला खायला सांगितला असता तर तिने खाल्ला असता का हो? अजिबात नाही. जे चांगले असतात ना त्यांच्याच भोवती सगळा तमाशा आहे. तर आता अर्जुन सायलीकडे बघतो आणि म्हणतो, काय झालं, जात नाहीये ना तुम्हाला? एक काम करा, माझ्यासारखं पटापट घेऊन टाका. तुमच्या जिभेला घाबरायला वेळच देऊ नका, म्हणजे तुम्हाला तो उपमा जाईल. सायली म्हणते, तुमचं झालं ना, जा ना आता गपचूप वर जा, मी येते. अर्जुन आता तिला ऑल द बेस्ट करतो आणि निघत असतो त्याच्या खोलीत जायला. पण जाता जाता तो एक प्रेमळ संदेश देऊन जातो या प्रियाला. तो म्हणतो, तन्वी काय आहे ना, जर तुझ्या या अन्नामध्ये प्रेम असतं ना तर हे अन्न आम्हा सगळ्यांना आवडलं असतं ग. जेवण बनवताना आपल्या मनामध्ये जे विचार असतात ना तन्वी, ते सगळे आपल्या पदार्थात उतरतात. तुला जर खरंच टेस्टी आणि छान जेवण बनवायचं असेल ना तर तुझ्या मोठ्या जावेकडनं शिक. अर्जुनने मारलेला हा टोमणा प्रियाला आणि कल्पनाताईंना अगदी जबरदस्त पद्धतीने लागलाय बरं का. पण आता बिचारा अश्विन, त्याला थोडी मन दुखवता येणार आहे त्याच्या या झालेल्या बायकोचं, बळजबरी झालेल्या बायकोचं, असं म्हणायला हरकत नाहीये. अश्विन म्हणतो, तन्वी जाऊ दे, तू प्रयत्न छान केलास, छान झाला होता तसा उपमा, बराच झाला होता, हरकत नाहीये, नेक्स्ट टाइम आणखीन छान होईल. बरं चल, मला निघायचंय, मी रूममध्ये मग हॉस्पिटलला जायला निघेल. असं म्हणून आता अश्विन तिथून निघून जातो. पूर्णाजी आणि कल्पनाताई त्या सुद्धा तिथून निघून जातात. आता राहते तिथे सायली. प्रियाला चान्सच मिळालाय ना तिच्याशी डोकं लावायचा. आता प्रिया सायलीला म्हणते, बघितलंस का सायली, तू आज सुभेदारांपासून आणखी लांब गेलीयस बरं का, त्यामुळे मला आडवत जाण्याच्या आधी 10 वेळेला विचार करत जा. सायली आता शांतपणे उत्तर देते बरं का तिला. आता प्रिया म्हणते, मी सुभेदारांची आवडती सून आहे आणि तू नावडतीयस. सायली तिच्या जवळ येते आणि म्हणते, अगं प्रिया, मी मोठी सून आहे आणि तू धाकटी. दुर्दैवाने मला जे सिद्ध करावं लागणार आहे ना ते
म्हणते दुर्दैवाने या धाकट्या जावेची या घरात राहायची लायकी नाहीये. काय ना प्रिया, ज्या दिवशी घरातल्यांना कळेल की तू काय लायकीची आहेस त्या दिवशी ते तुला या घराच्या दारात पण उभं करणार नाहीयेत. प्रिया म्हणते ए सायली, पुढच्या धमक्या देऊ नकोस. आज मी जिंकले त्यावर बोल ना. सायली हसते आणि म्हणते तू तू आणि जिंकली आहेस आज, काहीतरीच काय प्रिया. अगं यावर मी हसू का तुझी कीव करू ते कळत नाहीये मला. पण प्रिया तू नाही ग जिंकलीस. अगं उलट तू मला मोठा आनंद दिलायस आज. प्रियाला समजत नाही, ती म्हणते काय बोलतेस तू. सायली म्हणते अगं मला हरवायच्या नादात तू विसरलीस की मी या घरात आल्यापासून पहिल्यांदा या माझ्या माणसांसोबत बसून नाश्ता केलाय, तोही तुझ्या कृपेने. आता तूच सांग कोण जिंकलं, तू का मी. या सगळ्यासाठी तुझं खूप खूप आभार हं माझ्या धाकट्या जाऊबाई. असं म्हणून ती तिच्या हनवटीला असं करते आणि निघून जाते. सायली तिथून निघून गेल्यानंतर प्रियाची ट्यूबलाईट पेटली आहे. ती विचार करते अरे यार एवढा फ्लॉप प्लॅन कसा काय केला मी. ही माणसं हिला नजरेसमोर सहन करत नव्हती आणि खरंच की आज ही माणसं हिच्यासोबत नाश्ता करत होती. अरे यार प्रिया काय चाललंय तुझं हे. प्रिया स्वतःच्याच मनाशी वैताग व्यक्त करते. असो, छान होता की नाही हा सीन. मग या सीनसाठी एक लाईक करायला विसरू नका. मालिका खरंच इंटरेस्टिंग दाखवत आहेत प्रेक्षकांनो. आता मला कळत नाहीये तुम्हाला आणखीन काय इंटरेस्टिंग यात हवंय. मुळात प्रिया ही मैपतची खबरी आहे आणि ती या त्या कारणाने सुभेदारांच्या घरी येणारच होती. अर्जुन नाही तर अश्विन काहीतरी एक बकरा तिने पकडलाय. तर असो, आता सायली तिच्या खोलीत आवरत असते आणि या दोघांची चर्चा ऐकवली आपल्याला. अर्जुन म्हणतो ती तन्वी ना इम्पॉसिबल आहे, आधी आपल्या खोलीत आली आणि मग खाली जाऊन सगळ्यांना भडकवलं. सायली म्हणते जाऊ द्या ना, काय उपयोग झाला का त्याचा, उलट आपल्या सगळ्यांसोबत बसून आपल्याला नाश्ता करता आला. अर्जुन म्हणतो तुम्ही पण ना ग्रेटच आहात, वाईटातून चांगलं कसं शोधावं ना हे तुमच्याकडून शिकावं. सायली म्हणते तुम्हाला म्हटलं होतं ना मी, प्रिया कशी वागेल काय वागेल यावर आपण ताबा नाही ठेवू शकत, पण तिच्या वागण्यावर आपण कशी प्रतिक्रिया द्यायची हे आपण ठरवू शकतो ना. आणि बघा बरं आज आपण तिला कशी प्रतिक्रिया दिली आणि आपण सुखी हो असं केलं तर. अर्जुन म्हणतो बरोबर आहे तुमचं, पण खरा चेहरा तिचा समोर आला ना की सगळ्या अडचणीच दूर होऊन जातील. सायली म्हणते त्यासाठी आपली केस तर दूर व्हायला हवी ना, तुम्ही आता फक्त केसचाच विचार करा बरं. सायली असं म्हणते जस की बिचारा अर्जुन टाइमपासच करतोय. अर्जुन म्हणतो तेच तर करतो मी 24/7, माझ्या डोक्यात तेच विचार असतात. आता सायलीला ती चिठ्ठी सापडली आहे बुटीकमध्ये. अर्जुनने तिच्यासाठी स्कार्फ घेतला होता ना, ती चिठ्ठी त्याची रिसिप्ट. ती म्हणते हे बघा ही पावती, तुम्ही मला स्कार्फ घेतला ना त्या दिवशी त्या बुटीकमध्ये त्याची पावती. मग अर्जुन म्हणतो अरे ही डुप्लिकेट कॉपी आहे ना, म्हणजे प्रत्येक बिलाची डुप्लिकेट कॉपी त्या बुटीकमध्ये असेल. मग सायली म्हणते म्हणजे साक्षीच्या बिलाची सुद्धा डुप्लिकेट कॉपी तिथे असणार आहे. मग अर्जुन म्हणतो करेक्ट. मग सायली म्हणते आपल्याला जर ती डुप्लिकेट कॉपी मिळाली तर आपल्याला सिद्ध करता येईल की नाही. वरचेवर साक्षी त्या दुकानात जायची आणि ते कार्ड तिच्याच पर्समधनं आश्रममध्ये पडलं होतं. अर्जुन म्हणतो हो की फॅन्टॅस्टिक. दोघं एकमेकांना टाळी देतात. अर्जुन म्हणतो आता ना आपल्याला परत त्या बुटीकमध्ये जावं लागेल, पण आपल्याला डायरेक्ट नाही जाता येणार, आपल्याला लपून छपून जावं लागेल. तिथे त्या बुटीकमध्ये कोणी नसेल ना अशा वेळेला आपण तिथे जाऊया. सायली आता त्या ड्रॉवरमधनं त्या बुटीकचं कार्ड काढते, ID कार्ड, आणि ते अर्जुनला दाखवते आणि त्याला म्हणते हे बघा यामध्ये वेळ लिहिली आहे, 9 वाजता ते बुटीक बंद होतं. अर्जुन म्हणतो 9 वाजता, तर मग आपण थोडंसं उशिरा जाऊया, 9 नंतर जाऊया आणि तिथे चेक करूया. सायली म्हणते आत कसं जायचं. अर्जुन म्हणतो ते मी करेल मॅनेज. साक्षीला त्या बुटीकशी कनेक्ट करण्यासाठी आपल्याला ही रिस्क तर घ्यावीच लागेल. सो केस पार्टनर मिशन प्रीती बुटीक सुरू झालं आपलं. आता दोघेही एकमेकांच्या हातात हात मिळवत म्हणतात ठरलं तर मग. आता त्या बुटीकमध्ये कुठल्या तरी नवीन पात्राची एंट्री होणार आहे अशी चर्चा रंगली आहे, बट आय डोंट थिंक सो असं काही असावं. काय आहे ना प्रेक्षकांनो, कदाचित त्या बुटीकची कोणी मालकीन दाखवतील नवीन, पण ती कोण असेल हे जरा गुलदस्त्यात आहे. बघूयात काय काय होतंय. प्रिया मॅडम आता मस्त मोबाईलवर गेम खेळत बसल्यात का काहीतरी करतायत कुठाने. तेवढ्यात सायली मधुभाऊंच्या तिकडे रूममध्ये जात असते. आता ही प्रिया विचार करते ही सायली मधुभाऊंच्या खोलीत चालली आहे. पण आता प्रेक्षकांनो मला इथे प्रश्न पडलाय, या प्रियाला कळलंय ना की मधुभाऊ इथे घरे सुभेदारांच्या घरी आहे. ही खबर प्रियाने महिपत पर्यंत का नसेल पोहोचवली. असो आता हे कळेलच लवकर. पण आता बघा सायली मधुभाऊंच्या खोलीत येते, प्रिया तिचा पाठलाग करते. हे दोघे जण काय बोलतायत ते ऐकण्यासाठी. आता मधुभाऊंनी आज फार मस्त प्रश्न केलाय बरं का, बघत राहा पुढचा. सायली आल्याला म्हणते मधुभाऊ तुमच्यासाठी एक्स्ट्राचं ब्लँकेट आणलंय. मधुभाऊ म्हणतात अगं कशाला सायली, बाहेर किती गरम होत आहे आणि तुमचा हा AC मी वापरत नाही बरं का, उगाच
खर्च कशाला? सायली म्हणते काय हो मधुभाऊ तुम्ही पण. मधुभाऊ म्हणतात सायली जरा बसतेस का, तुझ्याशी बोलायचं होतं. सायली आता बसली आहे मधुभाऊंजवळ आणि मधुभाऊंना बघितल्या बघितल्या तिच्या लक्षात येतं. मधुभाऊ म्हणतात अगं सायली. मग सायली म्हणते प्रिया आणि अश्विन भाऊजीच्या लग्नाबद्दल बोलायचं आहे ना तुम्हाला? मधुभाऊ म्हणतात हो ना ग सायली, प्रियाने असं का केलं असेल ग, मला प्रश्नच पडलाय. तू तर म्हणाली होतीस की जावई बापूचं आणि तिचं लहानपणीच लग्न ठरलं होतं वगैरे म्हणे. सायली म्हणते हो ना, हे होऊ शकलं नाही म्हणूनच तिने सूड काढलाय ना. मग मधुभाऊ म्हणतात हो ना, प्रियाच्या मनामध्ये सूड बुद्धी तर कायमच असते. रागाच्या भरात ती कशी कोणाशी वागेल ते काही सांगता येईल. तुमच्या सगळ्यांवर मी चांगले संस्कार केले ग, पण तिच्या बाबतीत मी जरा कमीच पडलो ना. सायली म्हणते तुम्ही स्वतःला दोष नका देऊ मधुभाऊ, तिचा स्वभावच तसा आहे, त्याला तुम्ही तरी काय करणार. प्रिया या दोघांचं बोलणं ऐकते बरं का. मधुभाऊ म्हणतात खरंय ग तुझं सायली, लहानपणापासनं तिचा सतत तुझ्यावर रागच होता आणि आता तर काय, तुला रोज त्रास द्यायला नवीन नवीन संध्या मिळणार. पण तुझ्या सासरची माणसं सुद्धा तिच्यावरच विश्वास ठेवतील ना ग. मग सायली म्हणते काय आहे ना मधुभाऊ, पूर्णाजी तिला नात मानतात आणि प्रतिमा आत्याची मुलगी चुकीचं वागू शकत नाही असा त्यांचा विश्वास आहे ना. मग मधुभाऊ म्हणतात खरंय ग तुझं सायली, प्रतिमा आत्या किती शांत आणि समजूतदार आहेत, पण त्यांचा हा स्वभाव या प्रियामध्ये कसं काय नसेल उतरला ग. आता प्रिया घाबरली आहे बरं का बाहेर. सायली म्हणते मधुभाऊ तिला प्रतिमात्याचा सहवास नाही मिळाला ना म्हणून असेल कदाचित. मधुभाऊ म्हणतात असेल कदाचित, पण काय ना सायली, काही गुण आई वडिलांकडनं रक्तातच येतात मुलांच्या. प्रियाचा हा हट्टी आणि स्वार्थी स्वभाव आहे ना, काय आहे ना हा स्वभाव किल्लेदारांकडून आलाय असं दिसत नाही ग. आता प्रिया खूप घाबरते बरं का बाहेर हे ऐकून. सायली म्हणते कसं असतं ना मधुभाऊ, असतं असं कधी कधी, पण आमचे रविराज काका आहेत ना चिडतात कधी कधी, पण असे डूक नाही धरत ते. प्रतिमा आत्याचा स्वभाव तर अतिशय सोंजवळ. मधुभाऊ म्हणतात मला तोच तर प्रश्न पडतो सायली, त्यांची मुलगी असून प्रिया अशी का वागते. वकील साहेबांनी पुन्हा तपासायला हवं, प्रिया खरंच त्यांची मुलगी आहे की नाही. आता प्रियाला घाम फुटलाय बरं का बाहेर. सायली म्हणते त्यांनी सगळी तपासणी केली होती मधुभाऊ. मग प्रिया बाहेर विचार करते ए थेरड्या, काय नको तिथे काड्या टाकतो, तुला तो मैपत मारून टाकणार होता ना तेच बरं. हा म्हातारा ना विनाकारण माझ्या राशीला आलाय. प्रिया मधुभाऊंच्या बाबतीत असं बोलते बरं का. ती कोणाच्याही बाबतीत काही बोलू शकते म्हणा. तर असो, आता तिचं लक्ष तिच्या गळ्यातल्या लॉकेटकडे जातं आणि ती विचार करते म्हातारा जेलमध्ये होता तेव्हा मला त्याने हे लॉकेट बघायचा धोका नव्हता, पण आता तो इथे राहायला आलाय, त्याने जर चुकून माझ्या गळ्यात हे लॉकेट पाहिलं तर मग मी मेलेच मी. माझा तन्वीचा मुखवटा तिथल्या तिथे फाडून टाकेल हा म्हातारा. प्रियाला आता सॉलिड भीती वाटायला लागली आहे बरं का. पण प्रेक्षकांनो ही खात्री मला आहे की मधुभाऊच प्रियाचं खोटी तन्वी असल्याचं सत्य बाहेर काढणार आहे. एक ना एक दिवस हे होईलच. सायली म्हणते मधुभाऊ रविराज काकांनी सगळी तपासणी केली होती आणि मगच खात्री केली होती की प्रिया त्यांची मुलगी तन्वी आहे. म्हणजे मला यांनी सांगितलं होतं, DNA टेस्ट वगैरे सुद्धा केल्या होत्या म्हणे त्यांनी. प्रिया बाहेर ऐकते आणि आता तिला लिटरली टेन्शन आलंय. मग मधुभाऊ म्हणतात कसं काय ग हे सगळं. सायली म्हणते अहो मधुभाऊ मला ह्यांनी सांगितलंय हे सगळं, पण जाऊ द्या ना, सोडा हा विषय. आपण कितीही बोललो तरी प्रियाचा स्वभाव काही बदलणार आहे का मधुभाऊ. मधुभाऊ म्हणतात नाही ना, मग तिच्या खोटारड्यापणामुळे माझं तिने खूप नुकसान केलंय ग सायली. मला असं वाटतं की तुझं तिने नुकसान करू नये, मला जरा भीतीच वाटते ग तिच्या बाबतीत. सायली म्हणते नाही होणार मधुभाऊ, आता तुम्ही लवकर या केसमधनं पण सुटणार आहात. मधुभाऊ म्हणतात अरे वा, पण हे स्वप्न बघणं ना मी सोडून दिलंय ग सायली. सायली म्हणते नाही नाही मधुभाऊ, आता आधी आशा नव्हत्या इतक्या आशा मला आणि यांना वाटायला लागल्यात. प्रिया आता जरा जास्ती जवळ कान देऊन ऐकते. सायली म्हणते यांच्या हाती खूप महत्त्वाचे पुरावे लागलेत आणि ते त्या पुराव्यावर काम करताय. तुम्हाला माहिती आहे का, आज ना आम्ही आता सायली पुढे काही बोलणार तेवढ्यात या प्रियाचा मोबाईल खाली पडलाय. ती जरा जास्ती वागते ना सायलीचं बोलणं ऐकायला आणि तो मोबाईल खाली पडतो, त्यामुळे सायली अलर्ट होते. प्रिया आता तिथून पळ काढते. सायली तिला बघेपर्यंत तिथून ती नाहीशी झालेली असते. सायली विचार करते नक्कीच इथे प्रियाच असणार, त्यामुळे ती काय करते आता दरवाजा लावून घेते आणि पुन्हा मधुभाऊंशी बोलायला जाते. मधुभाऊ म्हणतात काय झालं सायली, तू मध्येच का उठून गेलीस. सायली म्हणते मधुभाऊ मला कसला तरी आवाज आल्यासारखं जाणवलं. जाऊ द्या, आपण केसबद्दल ना इथे नकोच बोलूयात. ज्या घरात प्रिया आहे ना त्या घराच्या भिंतींना भयंकर कानं असतात. मधुभाऊ हसतात आणि म्हणतात हो ग बाई हो, आपण ना आपल्याकडून काळजी घेतलेली बरी.
सायली म्हणते तुम्हाला ब्लँकेट काय द्यायला आले आणि बोलतच बसले. येते ह मधुभाऊ, तुम्ही आराम करा. मधुभाऊ म्हणतात हो बेटा हो. आता सायली तिथून निघून जाते. ती आता हॉलमध्ये जात असते तेव्हा प्रिया अशी सायली गेल्यानंतर पुन्हा बाहेर येते. काय ना प्रेक्षकांनो, मुळात आपण प्रत्येक वेळेला वाईटच बघितलं तर आपल्याला वाईटच दिसेल. जे काही चांगलं आहे ना ते घ्यावं असं मला वाटतं. आणि मुळातच आपण मनोरंजन म्हणून ही मालिका बघतोय तर एक टाइमपास म्हणून बघावा आणि जास्ती विचार करू नये असं माझं मत आहे. तर बघूयात पुढे काय काय घडतंय. आणि आज ठरलं तर मग या मालिकेचा एपिसोड त्यांनी खूप उशिरा पाठवलाय. त्यातनं मला बघायला जरा उशीरच झाला असं मला वाटतंय. पण असो, आता प्रिया घाबरली आणि ती विचार करते तिचं काही खरं नाही. आणि आता प्रिया विचार करते कुठल्या पुराव्याबद्दल बोलत होती ही सायली. त्या फोनला पण आत्ताच पडायचं होतं का. ती पश्चाताप व्यक्त करते पण त्याचा काय उपयोग. तर असो, आता हा सीन जरा बळजबरी घेतल्यासारखं वाटलंय मला. मैपत आणि नागराज दोघं जण जेवत असतात आणि बरंच पीत असतात. आता त्या मैपतला प्रचंड नशा चढलेली असते. मैपत खाता खाता साक्षीची आठवण काढतो आणि नागराजला म्हणतो नागराज शेठ, ओ नागराज शेठ, अहो इथे मी रस्सा वरपतोय पण माझ्या लेकीला तिथं खायला भेटत असेल का हो. आणि पुन्हा मस्त जेवतोय. नागराज म्हणतो कशाला टेन्शन घेतोयस मैपत, अरे आपला माणूस आहे ना तिथे, तो शेवडे का कोण, कॉन्स्टेबल शेवडे, तो करेल ना मदत साक्षीला. तो काही कमी पडू देणार नाही रे तिला, टेन्शन नको घेऊ, तो लावेल सोय साक्षी. मैपत खाता खाता नागराजला म्हणतोय की सुटली पाहिजे हो नागराज सेठ, माझी पोरगी सुटली पाहिजे. आता त्याचं जेवण पूर्ण झालंय आणि एक मोठा डेकर दिलाय मैपतने. आता त्या मैपतच्या घरची विमल आली आहे. त्या दोघांच्या हातात हातरुमाल देते आणि तिथे असलेलं सगळ्या डिश वगैरे ती उचलत असते. आता तुम्हाला वाटलं असेल अचानक ही मैपतच्या घरची सर्वंट आपल्याला आज का दाखवली, तर त्यामागचं एक कारण आहे. आता मैपत आणि नागराज दोघे जण एकमेकांशी हळूहळू बोलायला लागतात बाजूला जाऊन. आता हा मैपत नागराजच्या खांद्यावर हात टाकतो आणि म्हणतो नागराज शेठ, काय आहे ना, काही करून मला साक्षीला सोडवायचंय. पण या पोरीला, त्या प्रियाला सांगा नुसते भिंतीला कान लावून बसू नको म्हणा, काही ना काही आपल्या उपयोगात पड. डायरेक्ट त्या तिथे ती पोचली पाहिजे ना. म्हणजे त्या कबुली जबाबावर त्या थेरड्याची सही घेतलेली ना आपण, तिथे जागेवर त्या म्हाताऱ्याला ना असा 6 इंची ना खुपसून टाकेल मी पोटात त्याच्या. मग नागराज म्हणतो काय रे मैपत, नेहमी भोसकायचं मारायचं, काय गप्पा हाणतोस रे, दर वेळेला मारायच्या गप्पा नको मारत जाऊस. अरे बाबा अशी स्वप्नातही विचार नको करत जाऊ. मैपत म्हणतो अरे नागराज शेठ, मला पहाटे पहाटे असे स्वप्न पडतात. मग नागराज म्हणतो पहाटे पहाटे पडतात पण ते खरे करायला जाऊ नको बरं का, नाहीतर अर्जुन सुभेदार येईल आणि सगळे तुझे स्वप्न उद्ध्वस्त करून टाकेल. मैपत लक्षात ठेव, आता अर्जुन सुभेदारच्या जाळ्यात अडकायचं नाही आपल्याला, गाफील राहायचं नाही हा मैपत, डोक्याने विचार करायचा, डोक्याने. मग मैपत म्हणतो नागराज शेठ, त्यासाठी आपल्याला मोकळ्या हवेत जायला पाहिजे ना, तिथे आपलं पोट बी मोकळं होईल आणि डोकं बी चालायला लागल. आपण आता शतपावली करू, शतपावली. आकडे मोजायला मला माणूस लागल ना, तुम्ही आहे का नाही. आता नागराज नमस्कार करतो, म्हणतो आहे रे बाबा मी आहे. मैपत म्हणतो चला मोजायला लागा, 1 2 असं म्हणून ते दोघं शतपावली करायला बाहेर जातात. आणि इकडे मैपतच्या घरातली जी विमल आहे ना, तिला मधुभाऊंनी दिलेला कबुली जबाब सापडतो. त्या दिवशी नाही का त्या गुंडांच्या हातनं तिथे खाली पडला होता त्याच्या खिशातनं. बापरे, मला टेन्शनच आलं. त्या दिवसापासून मैपतने घरबीर झाडलं नव्हतं की काय, अवघडच आहे बाबा. पण आता ते सापडले त्या बाईला. ती विचार करते हे काय आहे, काहीतरी साहेबांची महत्वाची चिठ्ठी दिसते आणि ती विचार करते की साहेबांच्या हातात देऊ का, पण साहेब फुल नशेत असतात. त्यामुळे ती विचार करते त्या फाईलमध्येच ठेवावं. आणि तिथे येल्लो कलरची कुठली तरी फाईल आहे त्या सोफ्यावर, त्या बाईने त्या फाईलमध्ये ती चिठ्ठी ठेवून दिली. आणि अशा पद्धतीने आता मधुभाऊ डेंजरमध्ये अडकलेत. अरे देवा. आता बघा हा पुढचा सीन बघा. ही कल्पनाताई, पूर्णाजी सगळे बसलेले असतात पुन्हा डायनिंग टेबलवर. प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे मोस्टली अर्ध्याच्या वर सीन आपण या डायनिंग टेबलवरच बघितलेले आहेत. कमाल आहे नाही. आता या कल्पनाताई म्हणत असतात अगं प्रिया तन्वी जेवून घे बेटा, तू किती उशीर झालाय, अश्विनची वाट नको बघूस. प्रिया म्हणते नाही ना कल्पना आई, हे आल्याशिवाय मी कशी जेवायला बसणार. पूर्णाजी पण म्हणतात अगं तन्वी कशाला तात्काळतेस बेटा, बस जेवायला. मग ही प्रिया म्हणते नाही ना, ते आल्याशिवाय कसं जेवणार पूर्णाजी मी. मग आता या पूर्णाजी म्हणतात अगं तुझा नवरा डॉक्टर आहे, त्याला कधी इमर्जन्सी येऊ शकते, तो उशिरा येतो कधी लवकर येतो, आम्हाला सवय आहे बेटा या सगळ्याची, तूही आता सवय करून घे. पण प्रिया उगाचच नाटकं करते आणि म्हणते
अगं पूर्णाजी, तो किती कष्ट करतो माझा नवरा, सगळ्यांना हेल्दी आयुष्य मिळावं यासाठी धडपडतो ना, मग मी त्याच्यासाठी जेवायला थांबू शकत नाही का? तो काही एकटा जेवेल का? मला नाही आवडणार असं हे. मग लगेच कल्पनाताई म्हणतात, बरं ग बरं, थांब तू अश्विनसाठी जेवायला. तसंही तुमचे एकमेकांना वेळ द्यायचे दिवस आहेत, त्यातून तुमचं लग्न घाईघाईत झालं. काही हरकत नाही आहे, आता हाऊसमौस करून घ्या. हां, थांब तू थांब. मग पूर्णाजी म्हणतात, चल ग कल्पना, आपण जाऊया बाई झोपायला. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई निघून जातात आणि प्रिया तिथेच वाट बघते अश्विनची. सायली सुद्धा तिथेच आहे बरं का, मागे स्वयंपाकघरात. आता अर्जुन आणि सायलीला ते बुटीकमध्ये जायचंय आणि ही बया तिथेच जागी राहणार आहे. त्यामुळे आता सायलीला टेन्शन आलंय. प्रिया सायली गेल्यावर मनातल्या मनात विचार करतीये, अरे यार, मला एकतर आधीच भूक लागली आहे, कधी येणार आहे हा अश्विन? या सुभेदारांच्या प्रॉपर्टीपर्यंत पोहोचायचं असेल तर हे प्रेमळ बायकोचं नाटक काही दिवस करावंच लागेल. पण किती बोर होतंय हे. असो, आता सायली तिच्या बेडरूममध्ये जाते तेव्हा अर्जुन तयार झालेला असतो बुटीकमध्ये जाण्यासाठी. सायली आल्या आल्या खाली बसते. अर्जुन म्हणतो, काय झालं, तुमचं आवरलंय ना, चला निघायचंय आपल्याला. सायली म्हणते, मला नाही वाटत आपल्याला जाता येईल. अर्जुन म्हणतो, का, काय झालं? सायली म्हणते, प्रिया खालीच बसली आहे, अश्विन भाऊजी आले नाहीत ना, त्यांची वाट बघते ती. आता अर्जुन डोक्याला हात मारतो आणि म्हणतो, अरे यार, तिच्या समोर आपण नाही जाऊ शकत ना बाहेर, नाहीतर ती ड्रामा करेल. सायली म्हणते, तसंही तिला कुठे चाललोय, काय चाललोय हे माहिती नसलं ना तरी ती आरडाओरडा करून सगळ्यांना उठवेल आणि सगळ्यांना सांगेल, बघा नवरा बायको कसे फिरायला चाललेत. अर्जुन म्हणतो, नाही नाही, ती आपल्याला फॉलो पण करू शकते. नाही 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 नाही, आपल्याला ही रिस्क नाही घेता येणार. मिसेस सायली, काहीतरी करा. सायली म्हणते, पण मग काय करायचं, जाणं रद्द करायचं का? अर्जुन म्हणतो, नाही नाही, जायचं तर आहे आपल्याला, पण ना आपल्याला काहीतरी करावं लागेल. तन्वीला तिच्या रूममध्ये पाठवावं लागेल. एक काम करा ना, तुम्ही खाली जा, काहीतरी कारण काढा आणि तिला तिच्या रूममध्ये पाठवून द्या. काहीतरी कारण काढा. सायली म्हणते, कशी पाठवणार आहे मी तिला? ती काय माझं ऐकणार आहे का? हां, आणि तिला जर जायचं असेल ना तर मी सांगितलंय म्हणून ती तिथून हलणार पण नाही, मुद्दाम तिथे बसून राहील. अर्जुन म्हणतो, असं काय करता मिसेस सायली? अहो, तुम्हीच आहात त्या तिला तिथून हलवणाऱ्या व्यक्ती. तुम्ही हिम्मत गोळा करा. हा आपलं सायलीला हरभऱ्याच्या झाडावर चढवतोय आणि म्हणतोय कसा, असं काय करता मिसेस सायली? अहो, तुम्ही अस्मितासारख्या डेंजर मुलीला टफ फाईट दिली आहे आणि तुमच्यातली 2.0 आहे ना, ती जागी करा की आणि पाठवा तन्वीला आतमध्ये, काहीतरी करा. याला काही सुचत नाही म्हणून हा तिला मोटिवेट करतोय. एक गंमत केली अर्जुनने, पण त्याची ही गंमत बरोबर लागली. आता अर्जुन म्हणतो, विचार करा, तन्वीने आणि अस्मिताने किती त्रास दिलाय तुम्हाला. आता ती वेळ आली आहे बदला काढायची. कमॉन कमॉन, तुम्ही तन्वीला 2 मिनिटासाठी रूममध्ये पाठवू शकत नाही. सायली आता विचार करते. हा मागणं तिला मोटिवेट करतोय, तुम्हाला नाही का पाठवता येणार? मग सायली म्हणते, हो आठवलं. अर्जुन म्हणतो, येस येस आठवलं. मग सायली म्हणते, तिने माझ्या बाबतीत जी आयडिया वापरली होती ना, तीच आपण तिच्या बाबतीत वापरूया. आता अर्जुन म्हणतो, एक्झॅक्टली, पण नेमकं काय करणार आहात तुम्ही? एक्झॅक्टली काय करणार आहात? सायली म्हणते, तुम्हाला कळेल नंतर, थांबा, तुम्ही आता निघायच्या तयारीत राहा. हां, आणि दाराला कुलूप लावून घ्या, आपल्या बेडरूमच्या दाराला. प्रिया कधी इथे येऊ शकते आपली खोली चेक करायला, इथे येऊन शोधाशोध करेल. आता आपल्यातली 2.0 जागी झाली आहे, माझ्यातली. आता तुमची मिसेस सायली 2.0 काय करते बघा. अर्जुन म्हणतो, परफेक्ट. आणि प्रेक्षकांनो, हा एपिसोड फायनली संपला. पुढच्या भागामध्ये हे बुटीकमध्ये गेलेत, तिथे त्यांना साक्षीचा पुरावा सापडतो की तिने इथून खरेदी केलेली आहे. पण नेमकं तो पुरावा सापडल्यावर त्यांच्यासमोर कोणीतरी आलंय. आता हे कोण आलंय, नवीन पात्र आहे की जुनंच पात्र आहे, हे आपल्याला उद्याच्या भागात कळणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठरलं तर मग या मालिकेच्या इंटरेस्टिंग रिव्ह्यूसाठी आणि माझ्या मेहनतीसाठी एखादा लाईक दिला तर चालेल, आवडेल मला. कसा वाटला आजचा एपिसोड मला सांगा कमेंट करून. भेटूयात उद्या प्रेक्षकांनो, तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.